सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गांजा विक्रीसाठी धुळ्यात आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकलाय। धुळे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची सध्याच्या बाजारात किंमत 2,50,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली आहे। सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास शीताफेने ताब्यात घेतलाय। त्याने त्याचं नाव गणेश सुरेश सिंग परदेशी राहणार बुंदेलपुरा नांदगाव रोड येवला जिल्हा नाशिक असे सांगितले। त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी किरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी याने हा गांजा शिरपूर तालुक्यातील पीरपाणी येथील सुनील पावरा याच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारागल्ली येवला येथील विष्णू बडोदे उर्फ पंडोरी याला देण्यासाठी नेत असल्याचं सांगितलंय। या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी यावेळी दिली आहे। नमस्कार, मी दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन। काल दिनांक 8/5/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापळा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले। त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा हा मिळून आला। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपाध्ये सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा API वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।